पॉलिटिशियनला आहे ना, एक तर त्यांना कन्फ्यूज करायला आवडतं किंवा कन्व्हिन्स करायला आवडतं, पण लोकांना कन्व्हिन्स करणं अवघड जातं. मग ते कन्फ्यूज करून म्हणून ते कन्फ्यूज करून ठेवतात. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलं की लाडकी बहीणमध्ये त्यांनी सरकारने काय केलं, लोकांना कन्व्हिन्स केलं की बाबा तुम्ही आम्हाला वोट द्या. काँग्रेसकडनं सत्ता मिळवण्यासाठी मोदींनी कुठली स्ट्रॅटेजी वापरली, स्वतःचा करिश्मा मोदींनी कसा वाढवला, महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पॉवर कशी कन्सोलिडेट केली आणि पूर्ण पॉवर कशी एक्सपांड केली, उद्धव ठाकरेंची रणनीती कुठे चुकली, दुनिया में सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, फॉरेन मधनं एक बाई आली होती, तिच्यासमोर काही मुलं 10-12 वर्षाचे कचरा करत होते. आता कचरा करत होते तर तिने म्हटलं की बाबा हा कचरा उचला म्हणून, तर ती आहे ना, ते मुलं आहे ना कचरा उचलत नव्हते. ती समजून सांगत होती की बाबा दिस इज युअर कंट्री, हा तुमचा देश आहे की हा तुम्हाला स्वच्छ ठेवायचा आहे. रस्त्यानं जाताना बघतो जर नवीन जो फ्लायओव्हर असेल त्याच्यावर कितीतरी लोकांनी थुंकलेलं असते, ते लाल करून टाकतात फ्लायओव्हर. तर हे ना प्रॉब्लेम तोच आहे की आपण स्वतःची जबाबदारी स्वतःवर घ्यायला तयारच नाही आहे. देशामध्ये किती मोठे मोठे चॅलेंजेस आहेत. एक तर आपल्याकडे शिक्षणामध्ये आपण मागे पडलोय, स्वच्छतेत तर मागेच आहे, त्यानंतर पॉवर्टी पण एवढी सारी आहे, म्हणजे कितीतरी चॅलेंजेस आहे आपल्याला. नरेंद्र मोदींचं माहिती आहे का, सर्वात महत्त्वाचं करिझमॅटिक लीडर काय म्हणले, त्यांचं पॉलिटिकल सायकोलॉजीवर भयंकर कमांड आहे. म्हणजे जे राजकीय मानसशास्त्र असतं ना त्याच्यावर, की लोकांना कसं ट्रिगर करायचं, लोकांसोबत कसं वागायचं, लोकांना कसं खुश करायचं. 2011-12 मध्ये काँग्रेसची एवढं वाईट परिस्थिती होती की लोकांना असं झालं की ते नको आहे बाबा हे काँग्रेस एकंदरीत. तर त्यामुळे काय झालं, तर नरेंद्र मोदींनी लोकांना हेरलं की बाबा यांची डिमांड काय, यांची गरज काय. तर यांना पाहिजे होतं की एक कमकुवत पंतप्रधान जो होता मनमोहन सिंग यांच्या एक स्ट्रॉंग लीडर पाहिजे होता. कारण की तेव्हा यायचा पाकिस्तान हल्ले करून जायचा, बॉर्डर आपल्या जवानांचे सर पण कापले होते. गोपीनाथरावजी गेले आपल्यातनं, तेव्हा कन्फ्युजन होतं की आपण कोण. पण नरेंद्र मोदींनी बरोबर फडणवीस साहेबांनाच निवडलं. का तर त्यांच्याकडे ती कुवत आणि ती कॅपेबिलिटी आहे की राईट पर्सनला राईट टाइमला ओळखायचं. महाराजांनी पण तेच केलं होतं की महाराजांना पण माहिती होतं की कुठल्या कामासाठी कुठला व्यक्ती, कुठलं शस्त्र आणि कुठला टाइम हे योग्य आहे. ते महाराजांनी बरोबर हेरलं होतं, म्हणून स्वराज्य उभं झालं. नमस्कार दादा. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. तर सर्वात आधी आपल्या ऑडियन्सला तुम्ही एक तुमची शॉर्ट इंट्रोडक्शन करून द्या. माझं नाव हर्षल आशाद दिनेश भुसारी. मी MITला रिसर्च असोसिएट म्हणून काम करतोय आणि माझा मेन इंटरेस्ट आहे तो पॉलिटिक्समध्ये. पॉलिटिक्समधला पण पॉवर पॉलिटिक्स. आता पॉलिटिक्समध्ये कसं पॉवर काम करते, म्हणजे पॉलिटिशियन त्यांना समजा सत्ता मिळवायची असेल, टिकवायची असेल, ती वाढवायची असेल किंवा कन्सोलिडेट करायची असेल, तर त्यासाठी कुठल्या स्ट्रॅटेजीचा ते वापर करतात. मग केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या. तर माझा मुख्य जो एरिया ऑफ इंटरेस्ट आहे तो केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यामधला आहे. तर मी हे पुस्तक लिहिलं आहे. तर त्याचं नाव आहे गेम ऑफ पॉवर, नॅव्हिगेटिंग 48 लॉज इन इंडिया. हे म्हणजे रॉबर्ट ग्रीनचं जे 48 लॉज ऑफ पॉवर आहे त्याचं इंडियन व्हर्जन आहे. आता मी ते बुक वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यामध्ये भारताचं एक पण उदाहरण नाही. तर त्याची मला खंत वाटली, म्हणून मी ठरवलं की हे पूर्ण पुस्तक मी भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये लिहायचं. साधारण 1 ते 1.25 वर्षाचा डिटेल रिसर्च करून मी हे पुस्तक लिहिलं. आणि यामध्ये मग तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे पण उदाहरण मिळतात, मौर्यांचे पण मिळतात, गुप्तांचे मिळतात, इंग्रजांनी भारत कसा पादाक्रांत केला, त्यानंतर भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं आणि भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसनी कुठली रणनीती वापरली, त्यानंतर काँग्रेसकडनं सत्ता मिळवण्यासाठी मोदींनी कुठली स्ट्रॅटेजी वापरली, स्वतःचा करिश्मा मोदींनी कसा वाढवला, ते झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पॉवर कशी कन्सोलिडेट केली आणि पूर्ण पॉवर कशी एक्सपांड केली, उद्धव ठाकरेंची रणनीती कुठे चुकली. तर हे राजकारणासंबंधित, पण राजकारण मानसशास्त्राशिवाय चालू शकत नाही आणि त्याला आपण पॉलिटिकल सायकोलॉजी म्हणतो. आता ही पॉलिटिकल सायकोलॉजी प्रत्येक ठिकाणी लागते. तर ह्या पुस्तकामध्ये सर्वात जास्त स्ट्रॅटेजी दिलेल्या आहे त्या म्हणजे पॉलिटिकल सायकोलॉजीच्या रिलेटेड. तर हे पुस्तक फक्त राजकारणाच्या संबंधित नसून यासाठी या पुस्तकामध्ये ज्या स्ट्रॅटेजी दिल्या आहेत त्या प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये, दैनिक जीवनामध्ये तंतोतंत वापरू शकतो आणि शक्ती जी त्याच्याकडे नाही आहे ती तो मिळवू शकतो आणि त्याच्यामुळे स्वतःचा एक ऑरा, स्वतःचा एक व्यक्तिमत्व तो तयार करू शकतो. त्यामुळेच हे पुस्तक वाचणं खूप महत्त्वाचं आहे. हे पुस्तक वाचायच्या वेळी मला एक प्रश्न आला. आजकालची जी पिढी आहे, जे सामान्य माणूस आहे, त्यांचं मी एक गोष्ट पाहिले की जेव्हा पण ते अपयश होतात कोणत्या पण गोष्टीमध्ये,
तर ते विक्टीम कार्ड प्ले करतात. खूप लोक आहेत की ज्यांना वाटतं की ते अपयशी झाले त्यामुळे त्यांना कोणीतरी जबाबदार आहे त्याच्या अपयशाला, हा. ती जबाबदारी तो पास ऑन करायचा प्रयत्न करतो. तर मला वाटतं हे आहे ना शक्तीहीन असल्याचं उदाहरण आहे. आता तुम्हाला सांगतो की यश आणि अपयश येतच राहतं, पण आपल्या इथं आपलं कल्चर असं आहे, इंडियन कल्चर, की इथं आहे ना फेल्युअर सेलिब्रेट केला जात नाही. इथं फक्त सक्सेस आहे ना ते सेलिब्रेट केलं जातं. उदाहरण सांगायचं झालं तर आता युपीएससी आणि एमपीएससीचं प्रिपरेशन करणारे कितीतरी पोरं आहेत. म्हणजे साधारण 10 लाख लोक दरवर्षी युपीएससीचा फॉर्म सिव्हिल सर्व्हिसेसचा, की नाही म्हणत म्हणत फक्त 5 लाख लोक अपियर होतात, प्रिलिम देतात, आणि त्यातले 1 लाख लोक सिरियस असतात आणि त्यातले 10,000 मुलं मेन्सला जातात. आणि ते यशस्वी होऊन होऊन साधारण 1,000 ते 1,100 मुलं पास होतात. मग काहींना IAS मिळतं, काहींना IPS मिळतं. पण बाकीचे जे 9,90,000 लोकांचं काय? करेक्ट. अयशस्वीच आहे ना, त्यांच्याबद्दल कोणी बोलतच नाही. तर त्यामुळे आपल्या समाजाचा एक प्रॉब्लेम काय झालाय की इथं आहे ना यशस्वी लोकांना आहे ना एवढा मान सन्मान मिळतो आणि अयशस्वी लोकांना मान सन्मान मिळत नाही. म्हणजे काय, तर त्याला तुच्छ लेखतात किंवा त्याच्याकडनं काहीतरी खूप मोठी गोष्ट घडलेली आहे. तर मला वाटतं की हे विक्टिम माइंडसेट का तयार होतं, तर एक भीती त्याच्यामध्ये तयार होते. आता ही भीती तयारमुळे काय होतं, दुनिया में सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. तर त्यामुळे आणि त्याची जी अपब्रिंगिंग झाली आहे ना, तर त्यामुळे असं वाटतं की तो लोकांचा जास्त विचार करतो आणि त्यामुळे त्याला विक्टिमहूड येणं साहजिकच आहे. पण यामधनं जर बाहेर यायचं असेल तर सर्वात पहिले आहे ना प्लॅन बी तयार ठेवणं महत्वाचं आहे. ओके. की बाबा ठीक आहे, फेल झालं काही हरकत नाही. मी 4 वर्ष युपीएससी केलं, 5 वर्ष युपीएससी केलं, पण ठीक आहे माझ्याकडनं नाही झालं, पण तेवढं जर आपण एक्सेप्ट केलं की मी त्यासाठी नव्हतो बनलो. आता कितीतरी लोक आहेत की ज्यांनी युपीएससी वगैरे दिलं. सुंदर पिचाई तुम्हाला माहिती आहे, सुंदर पिचाईंनी पण युपीएससीचा अटेम्प्ट दिला होता, पण ते यशस्वी झाले नाही. पण आता ते गुगलचे CEO आहेत. मग एकंदरीत काय, त्या विक्टिम माइंडसेटमधनं लवकरात लवकर बाहेर आलं पाहिजे. कारण की इथं खूप सारे ऑप्शन अवेलेबल आहे की आपले आई वडील जेव्हा लहान होते, आपल्या वयाचे होते, त्यांच्याकडे ऑप्शन नव्हते. म्हणजे साधारण 91च्या आधी, 1991च्या आधी जेव्हा लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन झालं नव्हतं, आणि आता तर युट्यूब वगैरे आपण आला, आता माणूस आहे ना काही पण करू शकतो, ऑप्शन खूप सारे. तेव्हा लिमिटेड ऑप्शन होते. आता कितीतरी आपल्याकडे ऑप्शन आहे. मला वाटतं की या विक्टिम माइंडसेटमधनं बाहेर आलं पाहिजे आणि त्याची जबाबदारी आपण स्वतः घ्यायला पाहिजे की ठीक आहे माझ्याकडनं चुकलं बाबा, की याच्या पूर्ण होणार नाही. आता जसं म्हणतो ना आपण, जब जागो तब सबेरा, तर अशी नव्याने सुरुवात केली पाहिजे. काही फरक पडत नाही, कारण की किती जर लोक आहेत ज्यांनी 60व्या वर्षी, 75व्या वर्षी सुरुवात केली आणि ते यशस्वी झालेत. हो करेक्ट. तर मला वाटतं की जे मुलं फेल होतात ते 25 ते 30 वय असतं, ठीक आहे, 4-5 वर्ष आयुष्य आहे अजून आहे. आणि कितीतरी मुलांना मी बघतो की ते सुसाईड पण करतात. तर हे मला वाटतं याच्यापासून थोडं बाहेर जाणं गरजेचं आहे. आणि विक्टिम माइंडसेटमधनं जेव्हा माणूस बाहेर येईल ना, तेव्हा आपोआपच सुसाईड रेट पण कमी होऊन जाईल. आणि आपल्याकडे आहे ना कितीतरी ऑपॉर्च्युनिटीज आहे. आपल्या भारतामध्ये जॉब सिकर बनलेले आहे, पण जॉब गिव्हर नाही आहे. त्याची आपल्या भारताला खूप जास्त गरज आहे. करेक्ट. तर मला वाटतं की विक्टिम माइंडसेटमधनं बाहेर आलं तर नक्कीच आपल्या देशाचा उद्धार होऊ शकतो. लोक हे नेहमी बोलतात की ही गोष्ट माझ्यासोबतच का होते, आणि ह्याच्यामुळे काय होतं की त्यांचे विचार पण तसे नेगेटिव्ह होत जातात की मी कोणतं पण चांगलं काम करतो तरी ही गोष्ट माझ्याशीच होते. जर कोण ऑफिसमध्ये काम करतंय आणि ऑफिसमध्ये पण त्याचा बॉस त्यालाच सारखं ओरडतोय, तर तो त्याचे पण विचार असेच की मी इतकं काम करून पण बॉस मला सारखं ओरडतोय. तर हे जी गोष्टी आहेत हे कुठे ना कुठे त्यांना नेगेटिव्हकडे घेऊन जातं. ते तर बरोबर आहे, कारण की मेन प्रॉब्लेम काय आहे, आपल्या समाजामध्ये जे अपब्रिंगिंग झालेली आहे ना, यामध्ये आपण स्ट्रॅटेजिक थिंकिंग नाही शिकवत मुलांना आपण नैतिकता एवढी शिकवून देतो की बाबा ठीक आहे, अनैतिक वागणं म्हणजे काहीतरी चुकीचं आहे, अनैतिक वागणं म्हणजे चुकीचंच आहे, त्याबद्दल वाद नाही. पण स्ट्रॅटेजिक थिंकिंग पण नावाचा प्रकार आहे ना, की बाबा काय, आता कोणी समजा मुलांना काम सांगितलं, ऑफिसमध्ये कोणाला काम सांगितलं आणि त्याच्याकडनं नाही होत आहे, तर तो प्रत्यक्ष जर त्यांनी नाही म्हणून दिलं, सॉरी सर माझ्याकडनं जमत नाही आणि हे माझी स्किलचा भाग नाहीये, नाही म्हणायला आपल्याला कोणी शिकवतच नाही. आता तुम्हाला माहिती असेल की आपल्या इथं आहे ना, मग हा काय विचार करन, तो काय विचार करन, याला काय वाईट वाटन, त्याला काय वाईट, काही फरक नाही पडत. व्यवस्थित नाही जर म्हटलं ना, पद्धतीनं पोलाइटली म्हणायचं, फक्त नाही म्हटलं सर नाही होत, तर आपण त्यामधनं बाहेर येऊ शकतो. पण आपल्या इथं हे स्ट्रॅटेजिक आहे ना, कोणी सांगितलं नाही. आणि मेन प्रॉब्लेम काय, आपल्या इकडे सॉफ्ट स्किल नावाचा प्रकार नाहीये, की किती पोरांना कम्युनिकेशन माहिती काय, इट शुड बी द पार्ट ऑफ अवर डेली लाईफ. पण लोकांना आहे ना स्टेजवर यायला घाबरतात. ते त्यांना स्ट्रॅटेजिकली कसं बोलायचं, निगोशिएट कसं करायचं, पुढच्या सोबत डोळ्यात डोळे टाकून कसं बोलायचं, बॉडी लँग्वेज कशी ठेवायची, कॉन्फिडन्स कसा शो करायचा, हे माहितीच नसतं. आणि यामुळे काय ना, तो आधीपासून विक्टिम मूड मध्येच राहतो. म्हणजे लहान जर विक्टिम असाल तर मोठा पण असताना विक्टिमच थिंकिंग असाल. आता तुम्हाला उदाहरण सांगतो, माझ्यासोबतचं एक कलिग आहे,
त्यांना आणि मला दोघांना ड्युटी लागली होती एलो म्हणून, की कोणतरी बाहेरच्या देशातनं दुबईमधनं एक जो सौदी राजा आहे त्याचा आहे ना एक PA वगैरे येणार होतं, त्यांना मला रिसिव्ह करायला मुंबईला जायचं होतं. आता माझ्याकडनं शक्य नव्हतं, तर मी डायरेक्ट त्यांना जाऊन नाही म्हणून दिलं की ज्यांनी माझी ड्युटी लावली होती. दुसरे जे होते ते माझ्याकडे आले, सर, आणि ते तुम्हाला हाईट सांगतो, ते व्यक्तीने आहे ना MS हे अमेरिकेमधनं केलं होतं. ओके. म्हणजे या माणसाने MS म्हणजे माझ्यापेक्षा जास्त शिकलेलं आहे, पण त्यांना आहे ना नाहीच म्हणता येत नव्हतं. सर, माझी इच्छा नाही आहे, मला फार असं, मला हे बिनकामाची ड्युटी लावताय, माझा दिवस खर्च होता असं. अहो सर, म्हटलं तुम्ही नाही म्हणून द्या ना. नाही सर, मी नाही म्हणू शकत, मला ते फार वाईट वाटन, त्यांना वाईट वाटन, असं तसं. म्हटलं ठीक आहे सर, काही हरकत नाही. मी त्यांच्याकडे गेलो, सर म्हटलं मला एलो म्हणून ड्युटी जमणार नाही आहे, यांना पण जमणार नाही आहे, तुम्ही बघा, तुम्ही आमच्या जागी जर दुसऱ्याला कोणी पाठवू शकत असेल. म्हणजे एकंदरीत प्रॉब्लेम काय आहे की काही लोक अमेरिकेत जातात, जर्मनीला जातात, युरोपमध्ये जातात, अमेरिकेत जातात, पण हे नाही बोलू नाही शकत. तर समाजामध्ये नाही बोलता आलं पाहिजे, आणि नाही एकदम पोलाइटली बोलता आलं पाहिजे, की फॉर्मली नाही बाबा, नाही जमत, नाही जमत. करेक्ट. ठीक आहे. जर तुम्हाला म्हटलं की हे डॉक्टर बनायचं असेल, पण ह्या माणसाचा जर मॅथ्समध्ये जर इंटरेस्ट आहे, पण काही मुलं आहे ना डॉक्टर बनतात आणि ते आयुष्यभर चांगले डॉक्टर नाही म्हणू शकत. हे कशामुळं? ते तेवढं फर्मली म्हणू शकत नाही, नाही माझ्याकडनं होत नाही. तर नाही म्हणता आलं पाहिजे, आणि ते पण एकदम पोलाइटली, समोरच्याला हर्ट न करता. हा. आणि जो पुढचा जर समजदार असेल तर तो एक्सेप्ट करेनच आपलं. प्रत्येकाला माहिती आहे की प्रत्येकाचे लिमिटेशन काय आहे. बघावं तेव्हा काही पण गोष्ट छोटी मोठी झाली, आपण सरकार, नेता ह्यांना ब्लेम करत असतो. तर हे कशामुळे वाढले? हा प्रॉब्लेम माहिती आहे का, आपली जबाबदारी घ्यायची तयारी नाही आहे. मेन म्हणजे काय, तर आपलं त्यामुळेच ब्लेम कल्चर वाढलं. आता जर माणूस कुठली जबाबदारी घ्यायला तयार असेल तर आहे ना, मग असं ब्लेम गेम होणारच नाही. आता माझ्यासोबत वाईट झालं तर आपण काय वडिलावर टाकून देतो, किंवा मित्रांना किंवा कलिगवर कोणावर ना कोणावर ते हे थोपून देतो, आणि आपण त्यातनं आहे ना पळवाट काढायचा प्रयत्न करतो. तर हे चुकीचं आहे. तर वास्तविक पाहता या पुस्तकामध्ये ते दिलेलं आहे की बाबा ऑलवेज टेक क्रेडिट, पण बाकीच्या वेळेस तर क्रेडिट आहे ते मी घ्यायला तयार आहे, पण जे ब्लेम आहे ते माझ्यावर नको. तर म्हणजे हात आपले क्लीन ठेवले पाहिजे. पण काही वेळेस आपल्यामुळे प्रॉब्लेम काय होतं की हे आपलं जे स्ट्रॅटेजिक थिंकिंग आहे ते चुकीचं आहे. आणि आपल्या स्कूलमध्ये जे नर्चरिंग व्हायला पाहिजे की थिंकिंग इन अ राईट वे, राईट थिंकिंग किंवा थिंकिंग राईट, आपण जे म्हणतो ना की योग्य व्यवस्थित कसं विचार करायचा. तर आपण जर स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला लागलो. आता तुम्हाला उदाहरण सांगतो की काही दिवसापूर्वी मी बघितलं की एक युट्यूबवर ती फॉरेनमधनं एक बाई आली होती. तिच्यासमोर काही मुलं 10-12 वर्षाचे कचरा करत होते. आता कचरा करत होते तर तिने म्हटलं की बाबा हा कचरा उचला म्हणून. तर ती आहे ना, ते मुलं आहे ना कचरा उचलत नव्हते. ती समजून सांगत होती की बाबा दिस इज युअर कंट्री, हा तुमचा देश आहे, की हा तुम्हाला स्वच्छ ठेवायचा आहे. आता विचार करा की आपण रस्त्याने जाताना बघतो, जर नवीन जो फ्लायओव्हर असेल त्याच्यावर कितीतरी लोकांनी थुंकलेलं असते, ते लाल करून टाकतात फ्लायओव्हर. तर हे ना प्रॉब्लेम तोच आहे की आपण स्वतःची जबाबदारी स्वतःवर घ्यायला तयारच नाही आहे. मग काय, तर आता सिंपल आहे, आपण रस्त्याने चाललो, फ्लायओव्हर नाही थुकलं तर काय बिघडणार आहे? 5 मिनिटं कड काढायची, पुढे जाऊन थुकलं. पण त्यांच्या मनात काय आहे की थुकलं ना तर हे साफ करणं ही जबाबदारी कोणाची आहे? महानगरपालिकेची आहे. मी टॅक्स भरतो ना, त्यांची जबाबदारी. अरे बाबा, जर ते थुकलंच नाही तर ते पैसे आहे ना, जे रिसोर्सेस दुसऱ्या कामात वापरले. आणि आपल्या इथं देशामध्ये किती मोठे मोठे चॅलेंजेस आहेत. एक तर आपल्याकडे शिक्षणामध्ये आपण मागे पडलोय, त्यानंतर मग स्वच्छतेत तर मागेच आहे, त्यानंतर पॉवर्टी पण एवढी सारी आहे. म्हणजे कितीतरी चॅलेंजेस आहे आपल्याला, आणि आपण या गोष्टीवर खर्च करायला पाहिजे का? आता तुम्हाला सांगतो, मी माझ्या एक गावाकडे, म्हणजे मी विदर्भाचा आहे, तिथे आहे ना कितीतरी लोकांनी अशी विनंती केली होती की सरकारकडे की आम्हाला आहे ना इथं बस थांबा द्या. मग सरकारने महामंडळाचा बस थांबा तिथं दिला, आणि काही दिवसानंतर मग त्यांनी डिमांड केली की आता बस थांबा आहे तर तिथं बस स्टॉप पण द्या. छोटा बस स्टॉप नसतं का रस्त्यावर, तर तो बस थांबा द्या. आता सरकारने त्यांची विनंती मान्य केली वर्षभरानंतर. आता वर्षभरानंतर विनंती मान्य केल्यावर माहिती का, तो जसा तो थांबा तयार झाला त्याच्या आहे ना साधारण पुढच्या 15 ते 20 दिवसात त्या थांब्याला लोकांनी तोडून टाकला. ओके. आता विचार करा की म्हणजे काय केलं हे सरकारने, कोणासाठी केलं होतं? लोकांसाठीच केलं होतं. पण सरकारच्या कर्मचाऱ्यांनी तर तोडलं नसन, ते सरकारने तर तोडलं नसन, ते तोडलं कोणी? सामान्य लोकांनीच तोडलं. तर हे का, हे याचा प्रॉब्लेम काय, तर ते स्वतः हे ज्या गोष्टी आहेत ते स्वतःच म्हणून मान्यच करायला तयार नाही की हे महामंडळाची जी बस आहे ही आहे ना सरकारची आहे, माझी नाही आहे. पण ऍक्च्युली काय, सरकार आपलंच आहे ना. करेक्ट. तर आपण आहे ना स्वतःची जर जबाबदारी घेतली, त्यानुसार जर विचार केला ना, तर मला वाटतं की यामधनं आपण बाहेर येऊ. आणि त्याने आता खरं आपल्या समाजामध्ये हे शिकवलंच जात नाही. आणि जबाबदारीपासून पळ कसा काढायचा
हे लोक आपोआप शिकतात, कारण की हो. आणि रिस्पॉन्सिबल लिडर्स असतात ना, जे जबाबदारी घ्यायला तयार असतात ते पुढे जातात. महाराजांनी, शिवाजी महाराजांनी कधी कुठनं पळ नाही काढला. शिवाजी महाराजांनी प्रत्येक वेळेस आपले जे मावळे होते, म्हणजे आग्र्यावरनं महाराजांची जेव्हा सुटका झाली तर शिवाजी महाराज सर्वात शेवटी बाहेर निघाले होते. सर्व मावळेंना त्यांनी बाहेर काढलं. पण आताचा नेता काय करण, आधी मला जाऊ दे, बाकी तुम्ही मेलं तरी चाला. तर या मानसिकतेमधनं आपण बाहेर आलो ना तर आपला पण विकास होणार, आपल्या देशाचा पण विकास होणार आहे. आणि जे रिसोर्सेस म्हणतो ते योग्य पद्धतीनं योग्य ठिकाणी वापरला जाईल आणि त्यामुळे आहे ना जास्तीत जास्त लोकांना बेनिफिट्स मिळू शकतात. आणि याकरता आहे ना आपल्या एक सरकारची पण जबाबदारी आहे की आता मला वाटतं की काही ठिकाणी आहे ना सरकारने एकदम पोलाइटली नाही केलं पाहिजे. आता लोक ऐकत नाही ना, अमेरिकेमध्ये काय फाईन मारतात त्यांच्यावर $1000 $2000 आणि गरज पडली तर त्यांना जेलमध्ये टाकतात. पण आपल्या इथं असा काही लॉ नाही, रूल नाही. तर हे या लॉची गरज आहे. थोडं आहे ना स्ट्रिक्टली सरकारने वागणं गरजेचं आहे. आणि थोडं जर सरकार स्ट्रिक्टली वागलं तर मग म्हणतात की मोदी डिक्टेटर आहे. अरे पण ह्या दैनंदिन गरजा आहे, याच्याबद्दल आपल्याला स्वच्छतेबद्दल आपल्याला आहे ना इथं नो कॉम्प्रोमाइज, की स्वच्छता हा असलीच पाहिजे. स्वच्छता जर असली ना तर आपल्या कितीतरी GDP मध्ये फायदा होईल. कारण की स्वच्छता नसल्यामुळे आहे ना काय होतं, मलेरिया होतं, डेंग्यू होतं, ते पसरतं ना. आणि त्याच्यामुळे मग त्याची घरचं उत्पन्न आहे ते पण कमी होतं. कारण की एक माणूस समजा जर आजारी पडला, जो कमवताय, जो आजारी पडला, समजा 5 दिवस त्याला ₹500 न रोजाना जाते, तर तो 5 दिवस काम नाही करतो, म्हणजे 5 दिवसात त्याचे ₹2500 बुडले आणि त्याला दवाखान्यामध्ये नाही मला ₹1000-1200 लावा लागेल ना. म्हणजे एकंदरीत लॉस कितीचा आहे, 3500-4000 आहे. म्हणजे असं स्ट्रॅटेजिक थिंकिंग आपल्याला करायला पाहिजे. आणि त्या कुठं आपण स्वतःची जबाबदारी आपण घेतली ना, कारण की प्रत्येक वेळेस आपण सरकारवर जबाबदारी ढकलून देऊन पळ नाही काढू शकत. कारण की सरकार आपल्या फायद्या करतात आहे. सरकारने जेवढं काम करायचं तेवढं केलं. आपली पण जबाबदारी आहे काहीतरी, त्याचं दायित्व आपल्यावर आहे. तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्ट्रॅटेजी तुम्ही स्टार्टिंगला म्हणालात पॉडकास्टच्या, की ती स्ट्रॅटेजी आहे त्यांची, इतक्या वर्ष ते जे प्रधानमंत्री आहेत तर ती काय स्ट्रॅटेजी आहेत म्हणून ते आज इतके सक्सेसफुल आहेत? नरेंद्र मोदींचं माहिती आहे का, सर्वात महत्वाचं त्यांना माहिती, एक करिझमॅटिक लीडर काय म्हणले, त्यांचं पॉलिटिकल सायकोलॉजीवर भयंकर कमांड आहे. म्हणजे जे राजकीय मानसशास्त्र असतं ना त्याच्यावर, की लोकांना कसं ट्रिगर करायचं, लोकांसोबत कसं वागायचं, लोकांना कसं खुश करायचं, ते त्याच्यावर त्यांचा हातखंड आहे. आता उदाहरण सांगतो की एक यामध्ये लॉ आहे, या लॉ मध्ये काय आहे की वर्क ऑन दी हार्ट अँड माइंड्स ऑफ द पीपल. तर एकंदरीत आपल्या देशात चॅलेंज काय होता की आपल्याला प्रत्येकाला विकास पाहिजे. तर स्लोगन त्यानुसार तयार केलं त्यांनी की विकसित भारत, भारत का विकास पुरुष, गुजरात मॉडेल. आणि यामुळे काय झालं, लोक ट्रिगर झाले. आणि 2011-12 मध्ये काँग्रेसची एवढं वाईट परिस्थिती होती की लोकांना असं झालं की नको आहे बाबा हे काँग्रेस एकंदरीत. तर त्यामुळे काय झालं, तर नरेंद्र मोदींनी लोकांना हेरलं की बाबा यांची डिमांड काय आहे, यांची गरज काय आहे. तर यांना पाहिजे होतं की एक कमकुवत पंतप्रधान जो होता, म्हणजे असं अपोजिशन म्हणतात की मनमोहन सिंग यांच्या एक स्ट्रॉंग लीडर पाहिजे होता. कारण की तेव्हा यायचा पाकिस्तान हल्ले करून जायचा, बॉर्डर आपल्या जवानांचे सर पण कापले होते त्यांना. मग अशा वेळेस लोकांच्या मनात एक राग होता की आता आहे ना थोडासा असा ऑथॉरिटेरियन मॅन आला पाहिजे. आणि ते नरेंद्र मोदींनी हेरलं. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी जी कॅम्पेन 2014ची केली ना, ती बीजेपी सेंट्रिक ते पूर्ण मोदी सेंट्रिक होती. म्हणजे अब की बार मोदी सरकार. आणि एक मोदी सरकारचं तेच आहे की बाबा लोकांची गरज काय आहे, तर लोकांची गरज होती की आता एक थोडा असा स्ट्रिक्ट मॅन पाहिजे. आणि ते लोकांना भेटला, म्हणूनच ते तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणले. आणि हे ते नरेंद्र मोदींना प्रत्येक वेळेस लोकांची सायकोलॉजी सोबत बरोबर खेळता येतात. म्हणजे उज्ज्वला स्कीम काढली, तर ती उज्ज्वला स्कीम का काढली, तर कितीतरी महिला होत्या की त्यांना आहे ना एक प्रॉब्लेम जायचा. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये तर एवढा प्रॉब्लेम नाही, पण जे उत्तर भारतात जे ग्रामीण भाग आहे ना, त्यांना आहे ना शेतात जावं लागत होतं. आणि शेतात जाऊन आहे ना त्या महिलांचं काम काय होतं, तर शेतात जायचं, जंगलात जायचं आणि तिथनं लाकडं आणायचे. लाकडं आणल्यानंतर ते चुलीत टाकायचे, ते फुकायची. त्यामुळे काय व्हायचं, त्यांचा महिलांचा जो वेळ होता तो वेळ जायचा, जाणं येणं. त्यानंतर चुलीत फुकावं लागत होतं. त्या चुलीत फुकल्यामुळे काय व्हायचं, ते जो वास तो श्वास ते त्यांच्या श्वासात जायचा, जो धूर असायचा तो पूर्ण श्वासात जायचा. आणि त्यामुळे त्यांना छातीचे कितीतरी आजार व्हायचे. तर नरेंद्र मोदींनी काय केलं, एकच उज्ज्वला स्कीम काढली. आणि उज्ज्वला स्कीम काढल्यामुळे काय झालं, तर सिम्पली त्यांचा जो हा प्रॉब्लेम होता, महिलांना आता बाहेर जायचं काम नाहीये. म्हणजे ते काय फक्त गॅसच लावायचा आणि गॅस लावणं शिकवलं. आणि एवढं काही मोठी गोष्ट नाही, गॅस कसा लावायचं सामान्य माणसाला पण माहिती आहे. तर यामुळे काय झालं, तर लोकांना त्या महिलांचा वेळ वाचायला लागला आणि ते जो वेळ आहे तो दुसऱ्या कामात वापरू शकला. आणि त्यामुळे त्यांची
एम्पॉवरमेंट म्हणजे महिला सशक्तीकरण म्हणतो ना, की बाबा यांनी समजा 2 तास जरी 3 तास जरी दुसऱ्या ठिकाणी आपलं वेळ दिला तर ते काहीतरी अर्निंग करू Correct, शकतात. earning हे करू नरेंद्र शकतात. मोदींनी हेरलं. ही एक त्यांची खासियत आहे आणि ते ही द गुड लिस्नर, म्हणजे ते एक चांगले वक्ता आहे. आता तुम्ही जरी गेले, तुम्हाला जर वेळ मिळाला नरेंद्र मोदींकडे, तुम्ही काहीतरी प्रोजेक्ट सांगितला तर ते तुमचा आहे ना 20 मिनिटं 30 मिनिटं फक्त ऐकून घे आणि काय आहे पूर्ण नंतर मग ते तुम्हाला विचारते. ओके. तर एक त्यांची एक स्ट्रॅटेजिक जे लीडरला बनण्यासाठी काय लागतं, एक कम्युनिकेशन लागतं, म्हणजे एक ओरॅटरी ज्याला आपण भाषणशैली म्हणतो ते तर पाहिजेच, पण ऐकायची पण तयारी पाहिजे. ती नरेंद्र मोदींकडे आहे, त्यामुळे ते त्या शिखरावर पोहोचू शकले. हो, राईट. आणि सर्वात महत्वाचं त्यांना राईट पर्सन ओळखता येतो, की कुठल्या व्यक्तीला राईट आहे त्या कामाकरता. जसं नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांना 2014 मध्ये ओळखलं की बाबा ठीक आहे, किती जरी 5-6 लोक होते की मुख्यमंत्री बनायच्या रेसमध्ये होते, गोपीनाथरावजी गेले आपल्यातनं, तेव्हा कन्फ्युजन होतं की बाबा कोण, पण नरेंद्र मोदींनी बरोबर फडणवीस साहेबांनाच निवडलं. का तर त्यांच्याकडे ती कुवत आणि ती कॅपेबिलिटी आहे की राईट पर्सनला राईट टाइमला ओळखायचं. महाराजांनी पण तेच केलं होतं की महाराजांना पण माहिती होतं की कुठल्या कामासाठी कुठला व्यक्ती, कुठलं शस्त्र आणि कुठला टाइम हे योग्य आहे. ते महाराजांनी बरोबर हेरलं होतं, म्हणून स्वराज्य उभं झालं. तर हे कसं माइंड मॅनेजमेंटचं काम आहे. म्हणजे मॅन मॅनेजमेंट म्हणतो ना, प्रत्येक व्यक्तीला कुठलं स्ट्रॅटेजिक डिप्लॉयमेंट ऑफ वर्क, डेलिगेशन ऑफ द टास्क, हे त्याचं एक उत्तम नमुना आहे. तर आता तुमचं जे प्रोफेशन आहे, जे तुम्ही आता पॉलिटिकल रिसर्च करता, तर त्याच्यानुसार मला हे विचारायचं आहे, लोकांच्या भावना आणि विक्टीम मानसिकता वापरून नेते ह्याचा कसा नरेटिव्ह सेट करतात? आता तुम्हाला गंमत सांगतो की आता 2024चं इलेक्शन झालं साधारण दीड पावणे 2 वर्षापूर्वी. तेव्हा आहे ना बीजेपीच्या काही लोकांनी म्हटलं की आम्हाला 400 पार कशासाठी आहे, म्हणजे 400 पेक्षा जास्त सीट कशाला पाहिजे. तर बीजेपीच्या लोकांनी म्हटलेलं की आम्हाला संविधानमध्ये आहे ना चेंजेस करायचे आहे. तर हे आहे ना राहुल गांधींनी हेरलं, काँग्रेसवाल्यांनी हेरलं की बाबा बीजेपी जर परत सरकारमध्ये आली तर बीजेपी आहे ना संविधान बदलून टाकत, म्हणजेच काय तर संविधान खतरे में. तर राहुल गांधींनी काय केलं, हे पण पॉलिटिशियन आहे, त्यांनी काय केलं की जे लोकांचा वीक पॉईंट होता काही लोकांचा, की ते एकदम सेंटिमेंटल होऊन जातात संविधानाचा विषय काढला. वास्तविक पाहता संविधान आहे ना प्रत्येकाला इक्वल ट्रीटमेंट देतो. तर आहे ना त्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलंय, बाबासाहेब का संविधान खतरे में असं म्हणत त्यांना जे फ्लोटिंग वोटर होते, जे दलित किंवा दलित समाजाचे मोस्टली वोटर होते, त्यांनी बीजेपीला वोट केलं होतं 2014 आणि 2019ला. त्यांच्या मनात इन्सिक्युरिटी तयार झाली. ते म्हणजे काँग्रेसनी ट्रिगर केलं. काँग्रेसनी इमोशनली त्यांना ट्रिगर केलं की बाबा जर आता परत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले तर तुमचा म्हणजे बाबासाहेबांनी जो तयार केलाय, जो एवढा मोठा संविधान आहे, तो खतऱ्यामध्ये आहे. म्हणून एकंदरीत काय, जर लोकांना भीती दाखवा, कन्फ्यूज करा किंवा कन्व्हिन्स करा, तर हे एक कन्फ्यूज करायचं स्ट्रॅटेजी होती. आणि तुम्हाला भीती जर लोकांच्या मनात घातली तर आहे ना ते विचार नाही करत, ते कन्फ्युजन स्टेटमध्ये चालला जातो माइंड की बाबा आता नेमकं काय करणार आहे. म्हणून पॉलिटिशियनला आहे ना एक तर त्यांना कन्फ्यूज करायला आवडतं किंवा कन्व्हिन्स करायला आवडतं, पण लोकांना कन्व्हिन्स करणं अवघड जातं. ठीक आहे, मग ते कन्फ्यूज करून म्हणून ते कन्फ्यूज करून ठेवतात. आणि ही स्ट्रॅटेजी प्रत्येक ठिकाणी आहे. आणि हे नेपोलियननीच म्हटलेलं आहे की यू शुड कन्व्हिन्स देम ऑर कन्फ्यूज देम. तर हे एकंदरीत सर्वीकडेच वापरलं जातं. म्हणजे एकंदरीत काय, आता याचंच उदाहरण घ्या, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलं की लाडकी बहीणमध्ये त्यांनी सरकारने काय केलं, लोकांना कन्व्हिन्स केलं की बाबा तुम्ही आम्हाला वोट द्या. तर हे लाडकी बहीण त्याचाच एक भाग होता. तर पॉलिटिशियन आहे ना लोकांच्या इमोशन सोबत खेळतात. कारण की कितीतरी लोक आहे ना प्रत्येक राजकीय पक्षाची एक ठराविक वोटर बँक असते की 10% वोट याची बीजेपी ठरलेली आहे. आणि बाकीचे जे सरकार बनवणारे ठरवतात कोण, जे फ्लोटिंग वोटर्स असतात की त्यांच्यामुळे सरकार बनते किंवा बिघडते. त्या फ्लोटिंग वोटरला जर ठरवायचं असेल ते शेवटी जातात, म्हणजे जे वोटिंग आहे ना त्या दिवशी ठरवतात की कोणाला मत द्यायचं. तर त्या दिवशीपर्यंत जर त्यांना कन्फ्यूज करून ठेवलं आणि त्यांना जर भीती जर घालून ठेवली तर त्यामुळे ना ते आपलं माइंडसेटच तयार करतात की नाही या पार्टीला आता मत करायचं. म्हणून हे पॉलिटिशियन आहे ना बरोबर एकदम चत्रे असतात किंवा चतुर असतात. यांना माहिती की यांना लोकांना कसं कन्फ्यूज करायचं आणि त्यांना कसं खेळवत ठेवायचं. म्हणून किती जरी लोक आहेत की ज्याचे खायचे वांदे, पण इलेक्शन आलं की ते झेंडा घेऊन निघतात. बरोबर.
म्हणजे आता प्रायोरिटी कशी असली पाहिजे की माझे खायचे वांदे आहे, आधी घर व्यवस्थित चाललं पाहिजे, नंतर मग पॉलिटिकल पक्ष, नंतर मग देश व्यवस्थित चालू आहे. म्हणजे हा जर त्या मोर्चात नाही गेला तरी असा काही फरक पडणार नाही. पण याला असं वाटते की मी जर गेलो नाही तर काहीतरी मोठं संकट येणार नाही देशावर. करेक्ट. तर हे भयंकर आपल्या देशाचं म्हणजे वेगळी मानसिकता आहे लोकांची. एक तर विक्टिम मानसिकता आहे, आणि काय आहे तर एक मॉब मेंटॅलिटी म्हणतो ना, की बाबा स्वतःची बुद्धी आहे त्याचा वापरच फार कमी लोक करतात. आणि जे मॉबने विचार करतात की नाही जे होईल ते बाबा मेंढरासारखं विचार करतात, हे पॉलिटिशियनला आवडतं. तर हिटलरने म्हटलं आहे की तुम्ही आहे ना एका माणसासोबत जर बोलत असाल तर लॉजिकनी बोला, ठीक आहे, आणि जर तुम्हाला जर लोकांना पटवायचं असेल तर तुम्ही इमोशनली म्हणजे त्यांच्या भावनावर हात घाला. ओके. हिटलरने म्हटलेलं आहे. तर हे पॉलिटिशियन तंतोतंत वापरतात. म्हणजे कुठलाही पण नारा घ्या तर गरिबी हटाव म्हणजे तेव्हा 71 मध्ये इंदिराजींनी नारा दिला होता. तेव्हा का दिला होता? देशाचं मेन समस्या ही गरिबी हटाव होती. आता गरिबी हटाव आपला हा नारा चालणार नाही ना, कारण की आता मोस्टली काय आता गरिबी वगैरे आपण तर बघितली नाही, आपल्या आई वडिलांनी बघितली. तर आता काय तर टेक्नॉलॉजी आहे, ठीक आहे, इंस्टाग्राम, रील्स, डिजिटल इंडिया, तर हे स्लोगन चालतात. आणि म्हणजे याच्यामुळे काय तर प्रत्येकाच्या मनात घर होते आणि हा मेसेज क्लिअर कट लोकांच्या पर्यंत पोहोचतो. राईट. त्यामुळे जे पॉलिटिशियन आहेत ते बरोबर नॅरेटिव्ह म्हणा किंवा जो स्लोगन आहे ना तसा ड्राफ्ट करतात की तो इमोशनली लोकांना ट्रिगर केला पाहिजे. तर आजकाल सोशल मीडिया जी आहे ही इन्फ्लुएन्स करते की मॅन्युप्युलेट करते? मोस्टली बघायचं झालं तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्स पण नाही करत, मॅन्युप्युलेट पण नाही करत. सोशल मीडिया जास्ती एंटरटेन करते. ओके. वास्तविक बघायचं झालं तर, कारण की जे म्हणतो ना आपण की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, ते इन्फ्लुएन्सर कमी एंटरटेनर आहे. इन्फ्लुएन्सर म्हणजे काय आहे तर कुठल्या व्यक्तीला असं मॅन्युप्युलेट करायचं की हा माणूस आहे ना ते काम करणंच. किती जरी लोक आहेत किंवा सांगतात ते की पब्लिक स्पीकिंग करा, चांगली करा, पण किती लोक म्हणतात मेहनत घ्यायला तयार आहे नाहीये. तर या काय त्यांना फक्त आहे ना एंटरटेनमेंट पाहिजे किती लोकांना. आणि ते जे म्हणून आता जर तुम्ही इंस्टाग्रामवर गेला ना तर जे एंटरटेनमेंट करतात ना त्यांचे जवळजवळ 3-4 मिलियन आहेत. आणि जे हे सांगतात, माहिती सांगतात किंवा नॉलेज देतात त्यांचा आहे ना व्ह्युअरशिप कमी आहे. तर इन शॉर्ट काय आहे तर सोशल मीडिया हे एंटरटेनमेंटचं माध्यम आहे. आणि मला वाटतं ते एंटरटेनमेंट पुरतं असलं, ते जास्त त्याच्यापुरतं असलं पाहिजे. इन्फ्लुएन्स आता जसं काही ठिकाणी आहे ना फायनान्शियल इन्फ्लुएन्सर आहे, त्यांनी शेअर मार्केट कसा चालवायचा आणि हे कसं चालवायचं, त्याच्यामुळे काय होतं मेन ते बरोबर त्यांची ऑडियन्स जी टार्गेटेड आहे, ज्यांना वाटतं की ते ट्रिगरच तसे करतात ना की दिनके 50,000 कमाव, तर याच्यामुळे लोक ट्रिगर होतात आणि 2-3 लाखाचा कोर्स घेतात. करेक्ट. तर मला वाटतं की लोकांनी आहे ना सोशल मीडिया हे एंटरटेनमेंटचं माध्यम म्हणूनच बघितलं पाहिजे, कारण की ह्या सोशल मीडियावर जे जग दिसतं ना ते वेगळंच आहे. आणि किती जर लोक आहेत की आता तुम्ही बघा युट्यूबचे याच्यावर युपीएससीचे क्लासेस चालतात. युपीएससीच्या क्लासेसमध्ये जे शिक्षक आहे ते युपीएससीची प्रिलिम पण पास झालेले नसतात किंवा मेन्स पण पास झालेले नसतात, इंटरव्ह्यू पर्यंत तर लांबच. म्हणजे एकंदरीत जे इन्फ्लुएन्सर आहे ना त्यांची आपण क्रेडिबिलिटी चेक केलेली आहे का, महत्वाचं ते आहे. कारण की 48 लॉज ऑफ पॉवर म्हणून एक बुक आहे, हेच रॉबर्ट ग्रीनचं, याच्यावर कितीतरी लोकांनी व्हिडिओ बनवलेले आहे ऑलरेडी, पण याचा डीप स्टडी किती लोकांनी केला आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे केलंच नाही, आणि केलं असतं एवढ्या लोकांनी. आणि भारताच्या रिलेटेडमध्ये मला तर सापडलंच नाही. मी जेव्हा रिसर्च करत होतो ना मला एक्झाम्पल सापडत नव्हते की युट्यूबवर कोणी रिसर्च केलाय का, काही नाही. मला हे स्वतः रिसर्च करावा लागला, कारण की माझ्या डोक्यात भ्रम काय होता की सोशल मीडिया हे इन्फ्लुएन्सिंगचं माध्यम आहे, पण ही याची पहिली प्रायोरिटी एंटरटेनमेंट आहे. ठीक, नंतर इन्फ्लुएन्सिंग, नंतर मॅनिप्युलेशनचं आहे. कारण की सोशल मीडियाचं माध्यम आहे, पॉलिटिशियन वापरतात. पण तुम्हाला जाणवत असेल की हे जेव्हा इनिशियल फेजमध्ये आलं होतं 2010-11 मध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी खूप त्याचा चांगल्या पद्धतीने वापर केला. तर ते का तर इन्फ्लुएन्स करण्यासाठी वापर केला, कारण की तेव्हा ती गरज होती. आता इथं एंटरटेनमेंट जास्त चालतं आणि एंटरटेनमेंटवाले जास्त कमवतात. आता डॅनी पंडित वगैरे घ्या, डॅनी पंडितचं इन्कम किती आहे आणि त्यांची जे कितीतरी रील्स बघितलं आपण, ते चांगले एंटरटेन करतात आणि ते चांगलं आहे. म्हणजे जर माणसाला जर हसायला भेटत असेल काही ना काही कुठल्याही जोकवरनं ते बरं आहे, पण याला सिरियसली घ्यायला पाहिजे. आणि जर तुम्ही इन्फ्लुएन्स होत असाल कुठल्या व्यक्तीकडनं तर त्या माणसाची क्रेडिबिलिटी महत्वाची चेक करून घ्या, नाहीतर आपलं नुकसान होईल. कारण की देवगडवी तुम्हाला माहिती असेल, देवगडवीची मी कितीतरी ऍड बघतो युट्यूबवर, तर किती लोकांनी त्याच्यात युट्यूबवरच टाकलेलं आहे की हा माणूस कसा फ्रॉड करतो म्हणून.
आणि मी कोर्स पण नाही घेतला. त्यांनी सांगितलंय की असं करा, माझी लाईफ अशी होती, मी आईला तिकडे दुबईला घेऊन गेलो. कोण जाऊन तिथं चेक करतं? त्याच्या कितीतरी फेरारी दाखवतात, फेरारीमधून ऍड करतो की माझं इन्कम, वर्षाचं इन्कम 1 करोड रुपये आहे. आता कोण जाऊन तिथं चेक करणार आहे? तर सरकारने इथं आहे ना एक लावलं पाहिजे, एक फिल्टर लावला पाहिजे की बाबा तुमची खरंच ऑथेंटिक आहे का, तुमची क्रेडिबिलिटी आहे का. तुम्ही जर फायनान्स म्हणजे CA वगैरे असाल किंवा MBA वगैरे असाल तर यू आर द राईट पर्सन की बाबा इकॉनॉमिक्सवर तुम्ही नॉलेज देऊ शकाल. आता मला सांगा की तुम्ही जर डॉक्टर नाही आहे आणि तुम्ही जर किडनी ट्रान्सप्लांट कशी करायची ते जर सांगत बसला तर ते वाटेल का? पण काय जर समजा याच्यावर युट्यूबवर गेला माणूस आणि पांढरा कोट घालून घेतला, ते टाकलं त्यांनी स्टेटस आणि म्हटलं की बाबा मी डॉक्टर आहे आणि तुम्ही असं वागायला पाहिजे, तसं वागायला पाहिजे, तर हे कसं आहे, फसवेगिरी आहे. आणि हे सोशल मीडियावर कितीतरी मोठ्या प्रमाणात फसवेगिरी चालू आहे. म्हणून आहे ना, जर आपण इन्फ्लुएन्स होऊन जाऊन जर निर्णय घेतोय किंवा मॅनिप्युलेट होऊन जाऊन जर निर्णय घेतोय तर यामुळे आपल्याला खूप भयंकर धोका होऊ शकतो. कारण की मिस इन्फॉर्मेशन आणि जे रॉंग इन्फॉर्मेशन आहे ते याच्यातूनच स्प्रेड होते. करेक्ट. म्हणून राईट नॉलेज हे राईट पर्सन कडनं घेतलं पाहिजे. आणि सोशल मीडियाचं माध्यम आहे ना, हे जास्तीत जास्त एंटरटेनमेंट म्हणून बघा, इन्फ्लुएन्सिंग किंवा मॅनिप्युलेशन म्हणून बघू नका. लोकशाहीमध्ये जबाबदारी जी आहे ही नागरिकांची असते, पण आपण अकाउंटेबिलिटी घेण्यापूर्वीच तिथून पळ काढतो. तर तेच तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, मेन प्रॉब्लेम काय आहे की आपल्या इथं जबाबदारी घ्यायची कोणाची तयारी नाही आहे. आता उदाहरण सांगतो की डेमोक्रेसी फ्लरिश केव्हा करते, जेव्हा लोक आहे ना ह्या डेमोक्रेसीमध्ये किंवा लोकशाहीमध्ये आहे ना भागीदारी दाखवतात. आता कितीतरी केसेस आहेत जे कॉमनवेल्थ गेमचा घ्या किंवा कितीतरी स्कॅम जे आहे ना ते उघडकीस कशामुळे आले, लोकांनी त्यामध्ये घुसून माहिती घ्यायचा प्रयत्न केला. आपल्याकडे राईट टू इन्फॉर्मेशन आहे, RTI ऍक्ट 2005 आला होता. तर किती लोकांना माहिती आहे की RTIचा वापर कसा करायचा. म्हणजे काय, तर जेव्हापर्यंत आपण आपल्या देशाच्या लोकशाहीमध्ये भागीदारी घेणार नाही, मग भागीदारी प्रत्येक असं नाही आहे की मी एकदा वोट केलं आणि 5 वर्ष मी यापासून आता मुक्त झालो नाही. सरकारला प्रश्न विचारत राहिले पाहिजे. ओके. मग सरकारने समजा टेंडर काढलं 2 लाखाचं काढलं, पण यामध्ये टेंडर वास्तविक आता 5 लाखाचं असायला पाहिजे, तर 3 लाखाचं नुकसान झालं ना, ते कोणाचं झालं? करेक्ट, ते सामान्य लोकांचं झालं ना. तर सर समजा तुम्ही RTI टाकली, माहिती घेतली, तर त्यामुळे काय होईल, ते 3 लाख रुपये वाचू शकतात. आता मी उदाहरण सांगितलं, तर RTI किती लोकांना माहिती आहे. तर RTI बद्दल जर लोकांना माहिती असेल तर ते काय करू शकतात, ते भागीदारी घेऊ शकतात. आणि आहे ना, त्यामुळे सरकारची अकाउंटेबिलिटी वाढते. आणि अकाउंटेबिलिटी फक्त सरकारचीच नाही वाढवायची, स्वतःची पण अकाउंटेबिलिटी वाढवायची. जसं काही गरज नसताना मी समजा थुकलो तर घाण केली ना, तर मी किती अकाउंटेबल आहे. तर अस्वच्छता केली तर म्हणजे ही सरकारची अकाउंटेबिलिटी आहे की साफ करणं, पण आपली काही अकाउंटेबिलिटी आहे की नाही. करेक्ट. जबाबदारी आपली पण आहे ना, सरकारची जशी जबाबदारी आहे तशी आपली पण जबाबदारी आहे. तर हे कसं, जेव्हा लोकशाही आहे ना, जेव्हा लोकांचा सहभाग असतो आणि या सरकारला जर धारेवर धरलं तरच ते शक्य आहे. त्यासाठी आहे ना, गांधीजींनी जसं म्हटलंय, बी द चेंज विश टू सी इन द वर्ल्ड, म्हणजे आधी स्वतःमध्ये परिवर्तन करवा. जर हे जे आपले जे नेते आलेले आहे हे काय दुसऱ्या ग्रहावरनं आलेले नाही आहे, हे आपल्याच आजूबाजूचे आहे. म्हणजे जैसी प्रजा वैसा राजा. तर ते काय, तर एकंदरीत आपल्याला स्वतः जर आपण जबाबदार बनलो की म्हटलं की नाही बाबा मी घाण करणार नाही, मला स्वच्छता पाहिजे, पॉलिटिशियनला काही प्रॉब्लेम नाही, ते येऊन असे ते पण विचार करतील रस्त्यावर नको थुकाय. कारण की माझा मित्राचे वडील आहे ना, हाँगकाँगला गेले होते. त्यांनी उदाहरण सांगितलं होतं, ते त्यांना माहिती नव्हतं तिथले एथिक्स काय आहे, कस्टम्स वगैरे काय आहे. तर ते हाँगकाँगला गेले होते, 2001-2ची गोष्ट करतोय, 20-25 वर्षापूर्वीची. त्यांना माहिती नव्हतं, ते आपले पान खायचे आणि त्या विमलच्या पुड्या वगैरे खायचे थुकून द्यायचे. तर हाँगकाँगला गेले होते आणि त्यांनी थुकलं आणि त्या 8-10 जणांचा ग्रुप होता. थुकल्यानंतर एक पोलीस आला, त्यांनी म्हटलं की नाही सर, यू आर नॉट सपोज टू स्प्लिट हिअर. ते म्हणे ठीक आहे म्हणे, मग पेनॉल्टी किती आहे. तर मग त्यांनी सांगितलं काय, तेव्हा 15-20 युरो वगैरे असेल, म्हणजे डॉलर वगैरे असेल, ते भरले, त्यांनी पेनॉल्टी भरली. फाईन झाल्यानंतर त्या पोलिसांनी त्यांना म्हटलं की सर हे तुम्हाला क्लीन करावं लागणार आहे. ओके. मग त्याच्या वडिलांनी स्वतः क्लीन केलं. तेव्हा लक्षात आलं की बाबा हे जो देश आहे ना, हा एवढा स्वच्छ काय आणि एवढे पुढारलेले काय, तर हे इथले जे नागरिक आहे ना, हे स्वतःचा देश स्वतःला समजतात. आणि आपल्या इथं देशात काहीच नाही. आपला देश आहे ना, भारत माझा देश आहे, फक्त आपण शाळेतच म्हणतो, पण नंतर जेव्हा ऍक्च्युअल वर्ल्ड मध्ये येतो त्याच्यापासून आपण फारकत घेतो आणि त्यामुळं आपलं पण नुकसान होतं आणि देशाचं पण नुकसान होतं. कारण की तुम्हाला जसं सांगितलं मी, हे रिसोर्सेस दुसऱ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वापरले गेले असते, पण आपल्या नाकर्तेपणामुळेच
किंवा आपल्या निष्काळजीपणामुळेच ते रिसोर्सेस परत परत त्याच कामासाठी वापरावं लागतं. आणि सरकारकडे काही कामं नाही का, आणि सरकार तर इन शॉर्ट काय तर कोणी ना कोणी सरकारी कर्मचारी आहे तो पैसे खाण्यासाठी तत्परच आहे की बाबा आला का. तर एक रोड वास्तविक आता जंगली महाराजचा रोड आहे तो मी ऐकलं की 35-40 वर्षापासून परत बनवलाच नाही. एकदा बनवला आणि परत बनवायची गरज नाही पडली. म्हणजे जर योग्य पद्धतीनं वापरला रोड, योग्य पद्धतीनं काम केलं आणि जर क्वालिटी वर्क केलं ना तर कितीतरी दिवस जाऊ शकतो. करेक्ट. तर ते क्वालिटी चेक करायचं काम हे सामान्य माणसाचं आहे. ठीक आहे. तसं चाणक्यांनी म्हटलंय की सरकार मध्ये आहे ना लोक असे जे असणार आहे ते हे स्काउंडल पद्धतीचे असणार आहे. तर त्यामध्ये आहे ना त्यांना वटणीवर आणलं पाहिजे. लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. आता प्रत्येक वेळेस आदर्श राजा जन्माला येईल आणि तो लोकांबद्दल विचार करण आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जन्माले त्याची वाट कशाला बघायची. आपलं जे खारीचा वाटा होत असेल तर खारीचा वाटा घ्यायचा, त्यांनी काय फरक पडतो. करेक्ट. तसंच दादा मला हे बुक जे आता तुम्ही लॉन्च केलंय गेम ऑफ पॉवर, याच्यामध्ये 48 लॉज आहेत. तर म्हणजे तुम्हाला काय वाटतं ही जे बुक आहे हे काय चेंज आणेल? राईट थिंकिंग महत्वाची आहे. कुठल्याही व्यक्ती आहे ना ते जसं आपण बोललो की विक्टिमहुडनी सर्वात जास्त मारला गेलेला माणूस काय आहे तर विक्टिमहुड, की हे माझ्यासोबतच का होते, मीच का फेल झालो. तर या विक्टिमहुड माइंडसेट मधनं बाहेर यायचं जर काम कोणी केलं असेल तर या बुकनी केलं. म्हणजे माझं पण आधी तेच होतं की बाबा मी एवढं युपीएससीचा अभ्यास केला, मी फेल झालो, माझ्याकडनं हे होतं ते होत आहे. पण नंतर मग विचार केला की ठीक आहे आता ही जी जबाबदारी ते झालं विसरून जायचं. आपल्याकडनं काय चुका झाल्या. तर मी ही जेव्हा पुस्तक वाचलं रॉबर्ट ग्रीनचं जे ओरिजिनल वर्क होतं ते 2021-22 मध्ये मी वाचलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याकडनं काही चुका झाल्या होत्या. यामध्ये एक लॉ आहे, डू नॉट बिल्ड अ फोर्ट्रेस फॉर युअर सेल्फ, आयसोलेशन इज डेंजरस. म्हणजे काय त्याचं म्हणणं होतं की तुम्ही स्वतःसाठी आहे ना किल्ला तयार नका करू आणि त्याच्यामध्ये तुम्ही राहू नका. त्याच्यामुळे तुम्ही बाहेर काय होत आहे ते डिस्कनेक्ट होऊन जा. आता उदाहरण सांगतो, मी जेव्हा काही मुलांना भेटलो होतो एमपीएससी युपीएससी करणार, त्या मुलांनी 15-15, 16-16 तास ते अभ्यास करतात. म्हणजे 15-16 तास फार जास्त झालं, 12-13 तास तर आरामात करतात ते. त्यामुळे काय होतं ते मोबाईल पण स्विच ऑफ करून टाकतात आणि सर्व बंद करून टाकतात. आणि कुठल्या समजा वक्तृत्वाची स्पर्धा असेल तर त्यामध्ये पण ते सहभाग घेत नाही. त्यामुळे काय होतं त्यांचं कम्युनिकेशन पण चांगलं नसतं. आता 4-5 वर्ष जर स्वतःला पूर्ण एका रूम मध्ये जर स्वतःला कोंडून घेतलं तर त्यामुळे प्रॉब्लेम काय होतं. आणि 4-5 वर्षानंतर झालं नाही समजा प्लॅन, म्हणजे महाराजांनी सर्व डोक्यात जेव्हा ते आग्र्याला गेले होते तेव्हा त्यांनी परत कसं यायचं याचा पण प्लॅन केला होता ना, की नाही झालं तर काय होईल, प्लॅन बी तयार ठेवला पाहिजे. त्यासाठी आहे ना माणसांनी जर स्वतःला आयसोलेट केलं, हा ठीक आहे 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी वर्षभर फार तर फार वर्षभरासाठी स्वतःला आयसोलेट करणं महत्वाचं आहे. कारण की त्याशिवाय ती एक्झाम पण निघणार नाही आणि भयंकर डिस्ट्रॅक्शन आहे. बट सर्टन वेळेनंतर आपल्याला निर्णय घेता आला पाहिजे की बस झालं, इनफ इज इनफ, आता मला याच्या बाहेर यायचं आहे. आणि कितीतरी ऑप्शन्स आहे, या ऑप्शनमध्ये खेळलं पाहिजे. म्हणून हे युपीएससीचं घ्या किंवा एमपीएससीचं घ्या या मानसिकतेमधनं बाहेर आलं पाहिजे. तुम्हाला सांगतो कितीतरी मुलं आहेत की ज्यांना ग्रॅज्युएशन झाले पण त्यांना इंग्लिश बोलता नाही येत. आता जर ते इंग्लिश जर ते बोलले ना तर इंग्लिश बोलण्यामुळे कितीतरी ऑपॉर्च्युनिटी त्यांच्यासाठी ओपन होतात, ओपन होऊ शकतात. तर जर आता मला सांगा इंग्लिश जर बोलायची असेल तर काय जास्त मेहनत लागते काय. आता सिंपल आहे, ग्रॅज्युएशनचा पोरगा इंग्लिशचा वाचू शकतो म्हणून 10वी पास झाला आणि 12वी पण पास झाला, बरोबर. आता फक्त इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस करावी लागते. किती वेळ द्यावा लागेल, हार्डली 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास, फार तर फार अर्धा तास जर माणसाने जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली ना तर तो जॉब करता रेडी होतोय. बट त्यांना हेच आहे की बाबा नाही मला युपीएससी करायची, एमपीएससी करायची, म्हणून ह्या जे बेसिक स्किल आहे ज्याच्यामुळे त्याकडे ते दुर्लक्ष करतात. आणि त्यामुळे जेव्हा इंटरव्ह्यू होतो तेव्हा इंटरव्ह्यू मध्ये पण त्यांना ते स्वतःला प्रेझेंट नाही करतात. कारण की पब्लिक स्किल जे असतात ना त्यापासून त्यांनी स्वतःला डिटॅच करून घेतलंय. तर त्यामुळे स्वतःचं नुकसान होतं. त्यामुळे ते विक्टिम माइंडसेट आहे ना तो स्वतःमध्ये येतच राहतात. त्याला कारण ते स्वतःच आहे. कारण की स्वतःला ते एवढे गुंतवून घेतात एकाच रूममध्ये, एकाच घरामध्ये, की बाहेरच्या जगापासून ते कम्प्लिटली डिस्कनेक्ट होऊन जातात आणि त्यामुळं नुकसान होतं. महाराजांनी पण जेव्हा पन्हाळा किल्ल्यावर गेले होते सिद्धी जोहरने जेव्हा वेढा घातला होता तुम्हाला आठवत असेल, आणि महाराजांनी नंतर मग पन्हाळ्यावर ना इकडे बाजीप्रभू देशपांडे खिंड लढवली होती. तर महाराजांच्या लक्षात आलं की आयसोलेशन इज डेंजरस, म्हणून ऑप्शन तयार असले पाहिजे की मी इथनं बाहेर कसा पडू, तिथनं बाहेर कसं पडू. कारण की बाहेर आता किती लोकांना माहिती नाही की ह्या युट्यूब मधनं पण जास्त पैसे कमवता येऊ शकतात. आता किती लोकांनी हे ऑप्शन एक्सप्लोअर केलं. आणि याचा प्रॉब्लेम काय होता, जे युपीएससी एमपीएससी करतात
3-4 वर्ष 5 वर्ष करतात आणि ते फेल होतात आणि ते काय करतात मग नवीन क्लास टाकून देतात. नवीन क्लास टाकून देतात मग लोकांसमोर आहे ना काहीतरी खोटी होप दाखवतात आणि एक आयुष्य दाखवतात की तुम्ही समजा IAS झालात तर तुम्हाला हे लाल बत्ती भेटल, पिवळी बत्ती भेटल. तर एकंदरीत काय यामुळे लोकांची जी भावना आहे त्या ट्रिगर करतात आणि ही जी विशियस सायकल आहे, दृष्टचक्र आहे, हे चालूच राहतं. ओके. आणि यामधनं आपण आपला देश बाहेर नाही पडत आहे. राईट. आणि हा प्रॉब्लेम मोस्टली मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही जर बघितलं तर मराठवाड्यामधले जे पोरं येतात ना इथं पुण्यामध्ये, त्यांची आई वडील आहे ना शेती विकतात, 2-2, 3-3 एकर शेती विकतात आणि त्यामुळे तो पोरगा आहे ना गावाला पण जाऊ शकत नाही. आणि इतर तुम्हाला जसं मी सांगितलं त्याला इंग्लिश पण येत नाही, तर त्यामुळे तो काही काम पण नाही करू शकत. आणि 4-5 वर्षाचा जेव्हा गॅप तयार होतो ना, एक्सपिरियन्स पण नसतो, काही नाही, मग काय केलं तर काहीच नाही, त्याच्याकडे कुठली स्किल पण नाही, मग करणार काय? परत त्याला UPSCच करायला लागते, MPSCच करायला लागते, नाहीतर मग त्याला आपला क्लास सुरू करायला लागते. जे जसं त्याला कोणीतरी मूर्ख बनवलं, UPSC कर MPSC कर, तो बाकीच्या लोकांना मूर्ख बनवतो. तर ही एक कसं हे दृष्टचक्र आहे, यामधनं आपल्याला बाहेर पडायला, कारण सायकल अशी चालू राहते म्हणजे यातनं बाहेर पडलं पाहिजे. आणि या सरकारची पण जबाबदारी आहे की सरकारने पण योग्य लोकांना, म्हणजे त्यांनी म्हटलं पाहिजे की जेवढे लोक आहेत तेवढ्या लोकांना, म्हणजे समजा की तुमची IASचा इंटरव्ह्यू समजा तुम्ही पास आहात किंवा IAS आहेत तरच तुम्ही क्लास चालू करू शकता. असं जरी केलं ना तर कितीतरी आहे ना हे जे क्लासेस आहेत पुण्यातले, मला सांगतो 90 ते 95% क्लासेस बंद होऊन, कारण की जेव्हा माणूस फेल होऊन जातो तेव्हा नवीन क्लास टाकतो. जसं मी तुम्हाला म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी या लॉचा कसा वापर केला, की महाराजांनी पन्हाळ्यामध्ये महाराज अडकले होते, त्याचाच फायदा त्यांना आग्र्यामध्ये झाला. म्हणजे जेव्हा ते आग्र्यात गेले तेव्हा त्यांनी आहे ना स्वतःला डिस्कनेक्ट नव्हतं करून ठेवलं. आता जेव्हा महाराजांनी सांगितलं होतं मी आजारी आहे, मला फळं वगैरे द्यायचे, मिठाई वगैरे द्यायची, हे काय होतं तर हे इन्फॉर्मेशन एक्सचेंजचं माध्यम होतं. तर महाराजांनी स्वतःला डिस्कनेक्ट करून घेतलं असतं की बाबा आता काही नाही होऊ शकत आणि आता संपलं, जे आहे ते आता आग्र्यामध्येच आहे, तर मग महाराजांनी गिव्ह अप करून टाकलं असतं. पण महाराजांनी कुठून शिकले तर पन्हाळ्यामध्ये जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला होता, त्यांना वेढलं होतं, तर त्याच्यामुळे तो जे लॉ आहे तो लॉ तिथं कामात आला की कुठल्या हालतीत स्वतःला आयसोलेट करायचं नाहीये, इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण झाली पाहिजे, माहितीची देवाणघेवाण झाली पाहिजे. म्हणून हे पुस्तक त्यासाठीच महत्वाचं आहे की हे दैनंदिन जीवनामध्ये पण महत्वाचं आहे. यामध्ये कन्सिल युअर इंटेन्शन म्हणून एक लॉ आहे. कन्सिल युअर इंटेन्शन, आपल्या लोकांना आहे ना बोलायची खूप सवय असते, ते येतात बिंदास बोलून जातात आणि आपल्या मनातलं बोलतात, त्यांना वाटतं हा मी बिंदास आहे, दिलखुलास आहे. दिलखुलास बोलायला काही नाही आहे, काही गोष्टी आहे ना स्वतःपुरतं मर्यादित ठेवावं लागतात आणि प्रत्येक वेळेस आहे ना प्रत्येक गोष्ट सांगायची नसते. काही गोष्टी पर्सनल असतात आणि प्रत्येक गोष्ट कुठल्या व्यक्तीला सांगायचं याचं तारतम्य असलं पाहिजे, नाहीतर मग कुठला व्यक्ती गैरफायदा घेऊन घेणार इन्फॉर्मेशन. कारण की एक इन्फॉर्मेशन दुसऱ्याकडे जाते तर ती तशी नाही जात ना, ती फिल्टर होत जाते किंवा ऍम्प्लिफाय होत जाते त्यात गोष्टी. तर म्हणून नाही सांगायचं, बोलायचं असेल तर डायरेक्ट माध्यमचा वापर करायचा, की नाहीतर हा असा बोलला होता, तो तसा बोलला होता. म्हणून स्पष्ट वक्तव्यपणा असलं पाहिजे, क्लॅरिटी असली पाहिजे बोलण्यात. हे कशामुळं तर त्याच्याचमुळं, नाहीतर जे आहे कमीत कमी बोललं पाहिजे. काही लोकांना सवय असते खूप जास्त बोलायची, तर यामध्ये लॉ आहे की कमीत कमी बोला. आता तुम्हाला कितीतरी बघितलं असेल की 2 मित्र आहे ना बिझनेस सुरू करतात आणि एका वेळेस जर प्रॉफिट झाला तर आहे ना एक मित्र दुसऱ्या मित्राला धोका देऊन चालला जातो. तर यामध्ये सेकंड लॉ आहे की डोंट ट्रस्ट युअर फ्रेंड ब्लाइंडली, म्हणून की जे शत्रू आहे त्यांचा कसा वापर करायचा हे पण हे माहिती असलं पाहिजे. त्यानंतर नेव्हर आउटशाईन युअर मास्टर, म्हणजे आता जो बॉस आहे त्याच्यापेक्षा जास्त चमकू नका. तर त्याच्यापेक्षा जास्त चमकला तर त्याची जी जागा आहे ती त्याला धोका येऊ शकतो ना. मग सॅलरी मध्ये हाईक नाही देईन, मग इथंच खोट काढन, मग तिथंच काढन, मग तो रिपोर्ट जर त्याचा जो बॉस आहे त्याला असं देईन की हा काम नाही करत, जरी काम करत. हे कसं स्ट्रॅटेजिक आहे, हे याचा विचार केला पाहिजे. एक त्यामध्ये 5वा लॉ आहे, त्यामध्ये रेप्युटेशनला जपा. रेप्युटेशन कसं चांगलं असलं पाहिजे. जसं महाराजांचं रेप्युटेशन काय की महाराजांबद्दल काय, स्त्रियांबद्दल महाराजांना आदर होता. त्यांची शत्रूचं पण तेच म्हणणं होतं की शिवाजी जे होते, छत्रपती शिवाजी महाराज, हे आहे ना स्त्रियांचा आदर करायचे, हे शत्रू पण म्हणायचे. तर स्वतःचं रेप्युटेशन जपलं पाहिजे, कारण की रेप्युटेशन इज द बिगेस्ट करन्सी. जर तुम्हाला स्वतःचा ब्रँड तयार करायचा असेल. आणि काही लोकांचं रेप्युटेशन असं आहे की बाबा हा खोटाच बोलतो. करेक्ट. आता खरा बोलत असेल तरी खोटाच बोलतो. बरोबर. एकंदरीत काय तर ते रेप्युटेशन जर त्या माणसाचा खराब झाला आणि त्याचा जर डाग लागला तर ते रिपेअर व्हायला भयंकर होईल. तर त्यामुळं हे यामध्ये लॉ दिलेला आणि हे युनिव्हर्सल लॉ आहे, या लॉचा पुरेपूर वापर केला गेला पाहिजे.
आणि हे लॉचा जर वापर केला तर कसं पॉवर ॲक्वायर करायला खूप मदत होते. आता बाजीराव पेशव्यांबद्दल तुम्हाला माहिती असेल, थोरले बाजीराव. छत्रपती शाहू महाराजांनी म्हटलं होतं की जर एका बाजूने जर 50,000ची सैन्य असेल आणि एका ठिकाणी जर बाजीराव असेल तर मी बाजीरावांची निवड करेन. हे शाहूंनी का म्हटलं होतं? कारण की बाजीरावांची तेवढी रेप्युटेशन होती की हा माणूस 50,000च्या सैन्यावर पण भारी पडू शकतो. बरोबर आहे. इट इज ऑल बिकॉज ऑफ स्ट्रॅटेजिक थिंकिंग की एकटा माणूस 50,000ला पूर्ण उरू शकतो. तर हे एक त्यांचं रेप्युटेशन होतं. म्हणूनच त्या थोरले बाजीरावांनी 41 लढाई लढल्या आणि 41 जिंकल्या. ते कशामुळे शक्य झालं? ते रेप्युटेशन. तर आणि जेव्हा थोरले बाजीराव दिल्लीला जायचे, ते म्हणजे दिल्लीला पोहोचत होते, तेव्हा पूर्ण तिथले शत्रू आहे ना त्यांनी दिल्ली खाली करून टाकली होती. ओके. की बाजीराव येत आहे म्हणून. हे कशामुळे झालं? रेप्युटेशन मुळे. ऑरा त्यांचा क्रिएट होता असा की एक दहशत होती. करेक्ट. की बाजीराव आले की बस ह्या माणसाचा हे आहे रेप्युटेशन असं आहे की हा कुठली लढाई हारतच नाही. ग्रेट. तर मी या बुकची जी लिंक आहे ती पण मेन्शन करतो डिस्क्रिप्शनमध्ये. म्हणजे कोणाला जर परचेस करायचं असेल तर ते लिंकद्वारे ही बुक परचेस करू शकतात. आणि मी माझा नंबर पण देतोय इथे, माझ्या ऑफिसचा नंबर देतोय. जर कोणाला वाटलं तर ऑफिसच्या नंबरवर पण ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात आणि मागू शकतात. आणि तुमच्या टीम करता, तुमच्या युट्यूब व्ह्युअर्स करता आणखी एक महत्वाची सूचना म्हणजे त्यांनी जर हा पॉडकास्ट पूर्ण बघितला असेल तर त्यांना 40% मी सवलत द्यायला तयार आहे. ओके. तर त्या सवलतीचा पुरेपूर वापर करावा. नक्की. आणि नक्की हे पुस्तक वाचा. म्हणजे कसं स्ट्रॅटेजिक थिंकिंग कसं असलं पाहिजे, पॉलिटिशियन कसा वापर करतात, बॉस कसा, यशस्वी माणसं पॉवरफुल का असतात आणि पॉवरफुल माणसं यशस्वी का होतात, तर त्याचा आहे ना पूर्ण साऱ्या पुस्तकात दिलेलं. ओके. तर त्यामुळं प्रत्येक म्हणजे फक्त पॉलिटिशियननीच वाचलं नाही पाहिजे, तर सामान्य माणसाने पण हे पुस्तक वाचलं पाहिजे. तर त्याची स्ट्रॅटेजिक थिंकिंग, कारण की आपल्या इथे स्ट्रॅटेजिक थिंकिंग नावाचा प्रकारच नाही. करेक्ट. त्याचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे या पुस्तकात दिलेलं आहे. तर नक्की घ्या. खूप खूप धन्यवाद दादा. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितल्यात ज्या आपल्या ऑडियन्ससाठी पण नवीन होत्या. शिकायला मिळालं आपल्या ऑडियन्सला खूप काही. तर थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.